एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक चांगल्या विचारी समविचारी असणारी अनेक नेते मंडळी ही मनाने त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच विचार करेल की त्यांनी आमच्याबरोबर जोडले तर आम्हाला आनंद होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे आणि या सगळे कार्यकर्ते हे गाव पातळीवरती जाऊन प्रचार करतायत आणि एक चांगला प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना मिळतोय. या निवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरेजी यांना मी आणि विखे पाटील यांनी विनंती केली, देवेंद्रजींनी त्यांच्याशी फोनवरती बोलले. त्यामुळे त्यांनीही या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला नाही आणि काही या भागातील विकासात्मक कामांना सहकार्य करा आणि अशी भूमिका त्यांनी त्यावेळेला दर्शवली. त्यामुळे साहजिकचपणे ते सुद्धा पूर्ण निवडणुकीमध्ये या माहितीच्या बरोबर असल्याची भूमिका ही आहे. त्यामुळे निवडणुकीला कार्यकर्त्यांनी कुठेही गाफील न राहता निवडणुकीला अतिशय ताकदीने सामोरे गेलं पाहिजे एवढंच आहे. आणि थोडासा उष्मा फार आहे, त्यामुळे काळजी घेऊन निवडणुकीचा प्रचार करावा अशाही सूचना या आम्ही आजच्या दिल्या आहेत. आणि त्यामुळे 23 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सकाळीच लवकर मतदान जास्तीत जास्त कसं होईल हे आपण सर्वांनी पाहावं